नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी भर सभेमध्ये शेतकऱ्याला खडे बोल सुनावल्याची घटना गेल्या 14 तारखेला घडली होती आणि खासदार सामान्य शेतकऱ्याला कसं झापतात हे आम्ही सुद्धा दाखवलं होतं. आता हा सर्व व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणालाच धमक्या देत असल्याचं समोर आलेलं आहे. त्या तरुणाला शिवीगाळ करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. माझा काहीही दोष नसताना पोलीस का बोलावतायत असा सवाल या तरुणानं उपस्थित केलेला आहे. गावचा गरीब नागरिक आहे, सलूनचं दुकान आहे. माझ्या कोणत्या दिवशी थोडंसं दिलीप गांधी गावात आले होते, तर घाटाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला आणि ते सभेची ती व्हिडिओ शूटिंग झाली. ती गेली मित्राकडे, ती व्हायरल झाली. याच्यात माझी काही चुकी नाही आणि जे व्हायरल झालं त्याच्यातही काही चुकी नाही. या गावातल्या काही माणसांनी माझ्यावर दबाव आणला, बॉडीनं ग्रामपंचायत बॉडीने दबाव आणला, माझ्यावर केस केली, गुन्हा दाखल केला. त्याच्या गुन्ह्याची चौकशी केली पाहिजे. याच्यात माझी काही संबंध चुकी नाही. गावातून प्रेशर आला, वरून भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रेशर होऊ आला माझ्यावरती. माझी काही चूक नसताना याची चौकशी झाली पाहिजे आणि शिवीगाळ करण्यात आली, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रेशर चालू आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी हरीश डिमोटे आपल्या सोबत आहेत. हरीश, आपण बघतोय एकीकडे शेतकऱ्याला फटकारला, आपण बघतोय धमकीच्या सुरामध्ये शेतकऱ्याशी संवाद साधला आणि दुसरीकडे हा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला सुद्धा आता धमक्या देण्याचा प्रकार दिलीप गांधींचे कार्यकर्ते करतायत. नक्कीच संदीप, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. एकतर एखाद्या शेतकऱ्याला खासदार धमकावतायत आणि हे धमकावणारं जे चित्रण आहे हे काढणारा जो तरुण आहे याला सुद्धा आता कुठेतरी धमकावलं जात आहे, शिवीगाळ केली जाते. ग्रामस्थांनी या तरुणावरती मोठा दबाव टाकलाय, त्यामुळे त्याच्या आईला सुद्धा बीपी हाय झाला होता आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. कुठेतरी पोलिसांकरवी देखील या तरुणावरती जो दबाव आहे तो आणला जातोय. राहुरी पोलीस स्टेशनला या तरुणाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी त्याला हरीश कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय? हरीश, संदीप, एखाद्या मानहानिकारक असं चित्रण व्हायरल करणं, अशा प्रकारचा जो गुन्हा आहे, जो एनसी आहे, ती दाखल केली गेली आहे आणि कुठेतरी त्याच्यावरती दबाव आणतायत. पोलिसांकरवी देखील दबाव आणला जातोय. गावकऱ्यांनी, जे गांधी समर्थक आहे या लोकांनी त्याला शिवीगाळ केली, त्याच्यामुळे हा तरुण अगदी भेदरलाय. आता माझं काय होणार या भीतीने तो ग्रासलेला आहे. अगदी धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय दिलीप गांधी यांनी एका शेतकऱ्याला फटकारला होता आणि तो व्हिडिओ ज्या तरुणानं काढला होता त्या तरुणाला आता दिलीप गांधींचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते धमकावत असल्याचा आरोप होतो आणि त्या तरुणाच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. बघूया पुढची बातमी. कोल्हापूरमधली बातमी आहे. वीज दरवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूर शहराजवळ शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. ही दृश्य आपण बघू शकतोय. पुणे बंगळुरू महामार्गावरची ही दृश्य आहेत आणि रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या रांगा सुद्धा एका बाजूला आपल्याला दिसत आहेत. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, सध्या महाराष्ट्र राज्य सरकारने वीज नियामक मंडळानं विजेचे जे दर आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमधल्या तावडे हॉटेल ते शिरोली सांगली फटाळ दरम्यानचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना महामार्गावर यायलाच दिलं नाही. काही प्रमाणामध्ये कार्यकर्ते आले होते, आपल्याला दृश्यांमध्ये ते दिसतंय. आणि थोड्याच वेळात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. ते संबोधित करणार आहेत सगळ्या शेतकऱ्यांना. जरी आंदोलकांची संख्या कमी असली तरी पोलिसांची संख्या मात्र लक्षणीय आहे. संदीप, अनेक पोलीस आणि पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि अजूनही या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भाषणं सुरू आहेत. संदीप, अगदी धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. महागठबंधन विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे. महागठबंधन विरुद्ध भाजप संघर्ष आता रस्त्यावर आलेला आहे. एकाच दिवशी एकाच वेळी देशभरात भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपनं प्रचार सुरू केलेला आहे. एनडीएचं नाही तर भाजपचं शक्ती प्रदर्शन आहे. 1 ते 25 फेब्रुवारी पर्यंत पक्षानं कार्यक्रम सुद्धा आखून दिलेला आहे. प्रचार कार्यासाठी संघटनात्मक नेमणुका सुद्धा करण्यात आल्या. प्रत्येक राज्यामध्ये सरचिटणीस पासून बूथ प्रमुखापर्यंत नेमणुका सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये निघणार जवळपास हजारोंच्या संख्येनं बाईक रॅली सुद्धा निघणार आहेत. एका पन्ना प्रमुखावर 50 ते 60 मतदारांची
जबाबदारी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, आपण बघतोय भाजप सुद्धा आक्रमक झाली आणि आता भाजप जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे। अगदी संदीप, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून महागठबंधन मधले जे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक भाषा वापरत आहेत। कोलकात्यात ममता बॅनर्जी यांनी देखील एक परवा भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील महागठबंधनच्या विरोधात आपली ताकद आजमावायला सुरुवात केलेली आहे। देशभरात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आता हा संघर्ष आपल्याला रस्त्यावर देखील पाहायला मिळेल। एकाच दिवशी एकाच वेळी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणचं शक्ती प्रदर्शन भारतीय जनता पक्षातर्फे केलं जाणार आहे। साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल, त्यापूर्वी हा सगळा कार्यक्रम होणार आहे। 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंतचा कार्यक्रम पक्षानं आपल्या नेत्यांना आखून दिलेला आहे। प्रचार कार्यासाठी त्यासाठी संघटनात्मक नेमणुका देखील करण्यात आलेल्या आहेत आणि जो कुठला कार्यक्रम एका दिवशी असेल, म्हणजे एका दिवशी जर बाईक रॅली असेल तर ती बाईक रॅली एकाच दिवशी एकाच वेळी देशभरातून सगळ्या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे, जेणेकरून महागठबंधन आपली ताकद देशात वाढवावी यासाठी भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केली। अगदी विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।